मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आपण आज रानवारा रिसॉर्ट सेंटर चिखली या ठिकाणी आहोत आणि रोल बॉल जी स्केटिंग जी स्पर्धा या ठिकाणी राज्यस्तरीय होते त्या स्पर्धेचं आम्ही लाईव्ह चित्रीकरण आम्ही तुमच्यापर्यंत देतोय। अतिशय मुलं आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी स्केटिंगची स्पर्धा या ठिकाणी खेळत आहे। प्रशिक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी चांगला आहे आणि त्यांच्या मनाला फार आनंद झालेला आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपले मुलं आपला पाल्य कसा या ठिकाणी प्रशिक्षित होईल हा सुद्धा या ठिकाणी पालक वर्गांचा या ठिकाणी आहे आणि वर्गांचं सुद्धा प्रशिक्षण या ठिकाणी चांगलं आहे। हे लाईव्ह क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतो। आमचे कॅमेरामॅन असलमजी हिरीवाले सोबत राजेश भिडवे। जिल्ह्यातून या ठिकाणी स्पर्धक आलेले आहेत आणि कशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतंय आम्ही तुम्हाला दाखवतो। हार्दिक स्वागत सुस्वागत। आपलं नाव? मी प्रताप पगार, सचिव महाराष्ट्र रोल बॉल असोसिएशन। काय सांगणार या खेळ या ठिकाणी सुरू आहे? सर, आज या चिखली शहरामध्ये बुलढाणा जिल्हा रोल बॉल संघटनेच्या माध्यमातून ही दुसरी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात याच्यापूर्वी पण घेतली होती आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 30 मुलांचे आणि 14 मुलींचे संघ आले आणि अतिशय उत्तम प्रकारे खेळाचं मैदान असो, भोजनाची व्यवस्था असो, निवास व्यवस्था असो, या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, मंडळकर सर, आमचे लोंढे सर, परत सर्व आमचे मेहनती देवानंद नेमाने सर, या सर्वांनी जवळजवळ 500 ते 550 लोकांचं राहण्याची, जेवणाची एकदम चांगल्या प्रकारे उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे। याच्यातून जिल्ह्यातून लोक आलेले आहेत या ठिकाणी स्पर्धा? जवळजवळ सर एक 24 जिल्ह्यातून मुलं आलेले आहेत आणि 14 मुलींचे संघ आले। जवळपास 500 ते 550 मुलं मुली या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। विद्यार्थ्यांना, स्पर्धकांना काय संदेश देणार आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून? तर सर, आमच्या खेळाविषयी तुम्हाला सांगायचं झालं तर आज हा आमचा मान्यताप्राप्त खेळ आहे। आता जवळजवळ ह्या एका वर्षामध्ये संपूर्ण भारतातून 70 मुलांना पोस्टात इन्कम टॅक्स मध्ये या खेळाच्या माध्यमातून नोकऱ्या लागल्या आहेत आणि आताच गोव्या इथं झालेल्या 37व्या नॅशनल गेम्स मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला होता। तर त्या मुलींना महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक मुलीला 7-7 लाख रुपये देण्यात आले। तसेच मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला होता, त्यांना 5-5 लाख रुपयाचं मानधन शासनाने दिलेलं आहे। या खेळाच्या माध्यमातून मी मुलांना एवढं सांगतो, जेवढा अभ्यास महत्वाचा आहे तेवढाच तुम्हाला अभ्यासाबरोबर खेळणं सुद्धा गरजेचं आहे। आज आपण बघतो, आज सर्व जवळजवळ ही तरुण पिढी आहे, जी लहान मुलं आहेत, मोबाईल, टीव्ही याच्यामध्येच ते भरकटलेले आहेत। पण तेच जर 2 तास मुलं आले, ग्राउंडवर खेळले, त्यांची शारीरिक एक्सरसाइज बी होते, मानसिकता पण त्यांची म्हणजे चांगली होते आणि शारीरिक सदृढ असला माणूस तो इतर गोष्टींना सुद्धा चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो। म्हणून या आपल्या माध्यमातून मी सर्व खेळाडू पालकांना सांगू इच्छितो की त्यांना मोबाईल बरोबर न लक्ष देता त्यांना जास्तीत जास्त कुठलाही खेळ असो त्या खेळाकडे त्यांनी आकर्षित झालेले पाहिजे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पहिले सुरुवातीला जेव्हा खेळ व्हायचे ते ग्राउंडवर या ठिकाणी व्हायचे, परंतु आता या ठिकाणी मोबाईलच्या आणि संगणकीय धर्तीवर कुठेतरी या ठिकाणी लोप पावलं जात आहे आणि ते खेळ पूर्णत्वास या ठिकाणी यावं हीच त्यांनी यांच्या बोलण्यातून या ठिकाणी दिसून आलेलं आहे। सर आपल्या सोबत आहेत मंडळकर सर। सर काय सांगणार, आज या ठिकाणी स्पर्धा आपण भरवलेली आहे? आम्हाला आमचे गुरुवर्य लोढे सर, तसेच महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे राज्याचे दाभाडे सर, परत पगार सर यांनी आम्हाला खूप मोलाची संधी देऊन या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याचा आम्हाला जो बहुमान दिला। आपल्या चिखलीसारख्या ग्रामीण भागामध्ये अशा भव्यदिव्य स्पर्धा सहसा होत नाही, परंतु या ग्रामीण भागातल्या मुलांना या खेळाचा प्रचार आणि प्रसार होण्याकरता सरांची आपल्याला संधी दिली, त्याबद्दल आम्ही चिखलीकर, सर्व चिखलीकर आम्ही त्यांचे ऋणी आहोत। आपण अनेक विद्यार्थी घडवलेले, ते घडवण्याच्या पाठीमागे यश कोणाचं आहे? तर हे घडवण्यात सर्वप्रथम पालकांचं सर्वात मोठे यश म्हणावं लागेल, कारण विद्यार्थी पाठवणं ही सर्वात काळाची गरज आहे। जोपर्यंत पॅरेंट्स खेळाडूंना आपल्या ग्राउंडवर पाठवत नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थी घडवू शकत नाही।
विद्यार्थी घडवण्यामागे पालकांसोबत आमचे सर्व प्रशिक्षक असेल, आमचे मार्गदर्शक मंडळकर सर असेल, लोढे सर असेल, लांडकर सर आहे, तसेच प्रताप सर पगार सर आहे, यांचं सतत आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं विद्यार्थ्यांसाठी. तर अशा पद्धतीचा या ठिकाणी खेळ सुरू आहे. तर सर आपण या ठिकाणी काय सांगणार आहे? महाराष्ट्रातून आलेले मुलं या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळत आहेत, आपल्या खेळाचं चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करत आहेत. तर या ठिकाणी आलेल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. लोढे सर आपल्या सोबत आहेत. तर सर काय सांगणार, आज या ठिकाणी स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडते? प्रथमतः मी रोलबॉल राज्य संघटनेचे धन्यवाद मानतो की रोलबॉल संघटनेचे सरचिटणीस सन्माननीय प्रतापजी पगार सर यांनी आम्हाला दुसऱ्यांदा ही स्पर्धा या बुलढाणा जिल्ह्याला आयोजनाचा मान दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचबरोबर रोलबॉलचे जनक आमचे मार्गदर्शक राजू दाभाडे सर यांना सुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांनी बुलढाणा जिल्ह्यावर विशेष प्रेम केलं आणि या स्पर्धा आम्हाला दिल्यात आणि ही स्पर्धा आमच्या यशस्वीरित्या पार पडतायत. सगळे खेळाडू, पालक, संघटक, कोचेस सगळे समाधानी आहेत. हे सगळं श्रेय आमचे मंडळकर सर आणि आमची सर्व संघटना घेते. त्याबद्दल मी परत एकदा प्रताप पवार सरांचे आभार मानतो आणि ते सुद्धा या ठिकाणी 2 दिवस उपस्थित आहेत, मेहनत घेतात आणि आमचे त्यांच्या मार्गदर्शनात खेळाडू जास्तीत जास्त पुढे जातात. परत एकदा त्यांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो.